सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक प्रक्रिया संघ आणि त्याचे जे सर्व हे पदाधिकारी असतील किंवा कर्मचारी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर सोलापूर जिल्हा दूध संघाकडून कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युटी असेल किंवा वेगवेगळे भत्ते जे आहेत ते दिले जात नसल्याची तक्रार जी आहे ते कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी दूध संघ बचाव संघ समिती जी आहे कृती समिती ती देखील आक्रमक झालेली आहे। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत। काय आपली मागणी आहे प्रमुख, कशासाठी आपण आक्रमक भूमिका घेतलेली आहे? ह्या सोलापूर जिल्हा दूध संघामध्ये आज तागायत म्हणजे असं कधी परिस्थिती आढळून आली नाही की दूध संस्थेचं पेमेंट 40 दिवस झालेलं नाही। आज शेतकऱ्याचं दुधाचं बिल शासनाचं बंधनकारक आहे की 3/13/23ला शासनाने शेतकऱ्याच्या खात्यात ते पैसे दिले पाहिजेत, परंतु आज 40 दिवस झालं सभासदाचं दूध बिल नाही। आणि आज 2.5 वर्ष झालं संचालक मंडळ अस्तित्वात येऊन यांचा कारभार अजूनपर्यंत सुधारलेला नाही। म्हणून आम्ही शेतकऱ्यांना शासनाला एक विनंती करतो आहे की हे संचालक मंडळ बरखास्त करून ह्याच्यावर प्रशासकीय अधिकारी किंवा NDDBच्या ताब्यात देऊन सुस्थितीत आणून हा संघ पूर्वीप्रमाणे चालेल अशी आमची विनंती आहे सरकारला। या संदर्भात आपण काय पावलं उचललेली आहेत, कुणाकडे या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत का आणि काय अल्टिमेटम असणार आहे शेवटचा तुमचा? आता आम्ही सध्या राज्याचे प्रमुख माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही एक निवेदन दिले आणि जर आमच्या ह्या निवेदनाचा जर त्यांनी नाही विचार केला तर आम्हाला नाईलाज शेतकरी बांधवांना कर्मचाऱ्यांना सगळ्याला मिळून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, अन्यथा उपोषण करावं लागेल। हे आमच्या मुख्य म्हणजे ह्याद्वारे आम्ही शासनाला सांगतोय की बाबा आमच्याकडे बघा, आमच्याकडे लक्ष द्या। आमच्या मुख्य जो ह्या पश्चिम महाराष्ट्रातला दुग्ध व्यवसाय हा वाचला पाहिजे, नाहीतर खाजगी संघ शेतकऱ्यावर गळचेपी करून पिळवणूक करेल, त्यामुळे संघ वाचला पाहिजे। आता दूध संघाचं किती संकलन आहे, यापूर्वी किती होतं, काय तफावत जाणवते आणि संघ तोट्यामध्ये कशामुळे? आता संघ तोट्यामध्ये आहे की ह्याच्याकडे लक्ष नाही। मुळात कुठलीही संस्था चालवत असताना ती नफ्यात चालते, मग गोकुळ चालते, राजाराम बापू पाटील चालते, बऱ्याच संस्था अशात की ते नफ्यात चालतात। मग सोलापूर जिल्हा दूध संघ का नफ्यात चालत नाही? ह्याच्याकडे आता कसं आहे, संचालक मंडळ जर तंदुरुस्त असतं की बाबा त्यांनी योग्य कारवाई केली असते तर ह्याच्या अगोदर प्रशासक मंडळ होतं, प्रशासकाने वेळोवेळी बँकेचं कर्ज भरली, व्याज भरलं, कर्मचाऱ्याच्या पगार केला, दूध संस्थेचं पेमेंट केलं। मग तुम्ही आल्यानंतर असं का झालं? म्हणजे जेणेकरून तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ह्याचा कारभार सुस्थितीत चालवत नाही, हे सिद्ध झालं की तुम्ही यशस्वी नाहीत हे चालवण्यासाठी। त्यामुळे आमची एक विनंती आहे शासनाला की याच्यावर एकतर NDDBच्या ताब्यात हे पूर्णपणे संघ द्यावं। कर्मचारी सुद्धा आहेत, त्यांच्या देखील वेगवेगळ्या समस्या आहेत। काका, काय समस्या आहेत तुमच्या, काय मागणं आहे? आम्ही 4-4, 5-5 वर्षे राजीनामा दिला आहे। काही लोकांचे सेवानिवृत्त झालेले आहेत। आमच्या 5 ते 6 लाख रुपयेपर्यंत ग्रॅज्युएट आहेत। 1 रुपयासुद्धा संघाने अजून दिलेला नाही, देण्याचा विचारही केलेला नाही। कुठल्याही इस्टेट विकल्यानंतर देतो असं सांगितलं जातं, परंतु त्या इस्टेटवर त्याने अगोदरच बोजा चढवून ठेवलेला आहे। त्या बोजा उतरल्याशिवाय विकण्याचं चिन्ह नाही। आम्हाला पैसे मिळणार कधी हा आमच्या पुढे एक प्रश्न आहे। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासारख्या कर्मचाऱ्यांना म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। आम्ही दुसऱ्यांचे पैसे घेऊन आमचं घर प्रपंच चालवतो, तर ह्या गोष्टीचा गांभीर्याने संचालक मंडळाने विचार करावा ही आमची विनंती आहे। आपण पाहतो की खरं तर कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी ज्या आहेत त्या थकीत आहेत, त्याचबरोबर दूध संघ जो आहे तो तोट्यामध्ये आहे। अशा वेगवेगळ्या समस्या घेऊन या ठिकाणी हे सर्व कर्मचारी असतील किंवा संघटना असतील त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।